मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव। सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ। श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा। ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील। या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील। चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो, अभ्यासायला मिळतो ते पाहूयात। श्रोते हो, बिदर हळीच्या रामस्थापनेच्या नंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज कुर्तकोटीला महाभागवतांकडे गेले। 4 दिवस तिथे राहिल्यानंतर ते विजापूरवरून सोलापूरला आले। सोलापूरला भाऊसाहेब जवळगीकर यांनी बांधलेल्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची स्थापना महाराजांच्या हस्ते झाली। या स्थापनेचा समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला। हा समारंभ आटोपल्यावर एक फोटोग्राफर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्याकडे आला आणि त्यांनी महाराजांना फोटोसाठी बसण्याचा आग्रह केला। श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्या फोटोग्राफरला बोलले की काढलेल्या फोटोवर चांगले पैसे मिळावे अशी तुझी इच्छा असेल तर मी सांगतो ते ऐक। आज फोटो काढू नकोस, पुढे कधीतरी बघू। पण तो काही कबूल करेना। त्यावेळेला श्री भाऊसाहेब केतकर म्हणाले, आपल्याला पुन्हा वेळ मिळेल नाही याची शंका आहे। महाराज, आपण आजच फोटोला बसावं। बरं म्हणून श्री महाराज फोटोला बसले। त्यांच्या दोन्ही बाजूला 2 साहेब हात जोडून उभे राहिले। त्या फोटोग्राफरनी फोटो काढला आणि घरी जाऊन काच धुवून पाहिली तर त्यामध्ये दोन्ही बाजूचे साहेब तेवढे आले, पण श्री महाराजांची प्रतिमा न येता मधली जागा रिकामीच राहिली। फोटोग्राफरला मोठं आश्चर्य वाटलं आणि फार वाईटही वाटलं। तो ती काच घेऊन तसाच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्याकडे आला। महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यानं महाराजांची क्षमा मागितली की महाराज, मी तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध फोटो काढायला बसवलं। तुमची जर माझ्यावर कृपा असेल तर तुमचा फोटो माझ्या या कॅमेऱ्यामध्ये येऊ द्या। महाराजांना त्याची ती शरणागती आणि त्याची ती श्रद्धा फार आवडली। त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी फोटोला बसण्याकरता महाराज आपणहून तयार झाले। महाराजांनी तसं आश्वासन सुद्धा त्या फोटोग्राफरला दिलं। दुसऱ्या दिवशी जो फोटोग्राफरनी महाराजांचा फोटो घेतला तो महाराजांचा फोटोच पुढे फार प्रसिद्ध झाला। सोलापूरहून श्री ब्रह्मचैतन्य महाराज या प्रसंगाच्या नंतर कुर्डुवाडीला गेले
तिथे 2 दिवस मुक्काम झाल्यावर तिसऱ्या दिवशी अचानक महाराज म्हणाले की चला, आपल्याला पंढरपूरला फार महत्वाचं काम आहे, पंढरपूरला निघण्याची तयारी करा. इतक्या तातडीनं काय बरं महाराजांचं काम असेल पंढरपूरला, असं एकाने विचार करत करत महाराजांना विचारलं. त्यावेळेला महाराज म्हणाले, पांडुरंगाची आज्ञा आहे, मला पंढरपूरला गेलंच पाहिजे. तेवढ्यात इकडे पंढरपुरात अशी गंमत घडली होती की बडव्यांमध्ये भांडण तंटा लागला होता आणि एका बडव्यानी कलेक्टरकडे तक्रार केली होती. ती तक्रार कलेक्टरकडे पोहोचली आणि कलेक्टरनी सुद्धा या बडव्यांमधला तंटा मिटविण्याकरता श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या नियुक्तीचं पत्र तयार केलं आणि ते पत्र महाराजांपर्यंत पोचविण्याकरता दूत रवाना केला. महाराजांपर्यंत ते पत्र येऊन पोहोचलं आणि ते पत्र उघडून वाचल्याच्या नंतर सगळ्या लोकांची खात्री पटली की नाही, पांडुरंगाने नक्कीच काहीतरी मोठ्या कामाकरता ब्रह्मचैतन्य महाराजांना पंढरपूरला बोलावलं असेल. महाराज सगळ्यांना म्हणाले, चला चला, घाई करा. तिकडे बडव्यांची आपापसात भांडणं होत आहेत, बडवे आपापसात तंटा करू लागले आहेत आणि त्यामुळं माझ्या पांडुरंगाची आबाळ होते. पांडुरंगाची महापूजा बंद पडली आहे, मला जाऊन बडव्यांमधलं भांडण सोडविलं पाहिजे. श्री महाराज पंढरपूरला जाण्याची घाई करण्यास आणि हे पत्र येण्यास एकच गाठ पडली. त्याप्रमाणे महाराज पंढरपूरला आले. सगळ्या बडव्यांना बोलावून त्यांनी आणलं आणि तंटा होण्याचं मूळ कारण काय अशी विचारणा केली. त्यावेळेला लक्षात असं आलं की आधीच्या वर्षी ज्या बडव्याची पांडुरंगाची पूजा करण्याची पाळी होती त्यानं देवाची काही वस्त्र आणि देवाचे काही दागिने लांबविले आहेत असं नंतर पूजा करण्याची पाळी असलेल्या बडव्याचा आणखीन त्या ठिकाणी म्हणणं होतं. हे ऐकून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी दागिन्यांची मूळ यादी मागितली. ती मूळ यादी काही सापडली नाही, पण बडव्यांच्या दप्तरात त्या यादीच्या बऱ्याच नकला होत्या. पण त्या यादीत प्रत्येक बडव्यानी काही ना काही खाडाखोड केलेली होती. प्रत्येक जण म्हणायचं की माझीच यादी खरी. हा सगळा दागिन्यांचा वस्त्रांचा घोटाळा पाहून महाराजांनी सगळ्या बडव्यांची चांगलीच कान उघडणी केली. त्यांना पांडुरंगाचा अधिकार समजावून सांगितलं, अरे तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची पूजा करता आणि अशा चोऱ्या माऱ्या करता, ह्या चोऱ्या माऱ्या सोडून द्या आणि पांडुरंगाची वस्त्र, पांडुरंगाचे दागिने जे काही तुम्ही लपून ठेवले असतील ते आत्ताच्या आत्ता इथे माझ्यासमोर हजर करा. सर्व बडव्यांनी पांडुरंगाची वस्त्र, दागिने महाराजांच्या समोर हजर केले. महाराजांनी नवी यादी तयार केली आणि सगळ्या वस्त्रांची, दागिन्यांची, देवाच्या भांड्याची मोजणात तयार करून ती यादी सरकारकडे सुपूर्द केली. त्या यादीवर ते सगळ्या बडव्यांच्या सह्या घेतल्या आणि त्या यादीच्या नकला तयार करून त्या सर्व बडव्यांना सुद्धा वाटल्या आणि सगळ्यांना इथून पुढे प्रेमानं वागण्यास सांगून महाराजांनी बडवे मंडळींमधला हा तंटा सोडवला आणि कलेक्टरलाही मोठा आनंद झाला. पुढे काही दिवस श्री ब्रह्मचैतन्य महाराज पंढरपूरलाच होते. पंढरपूरहून महाराज सरळ गोंदवल्याला न जाता महाराज पुण्याला गेले. पुण्यातल्या सगळ्या मंडळीची भेट घेतली. प्रत्येकाला त्यांनी त्यावेळेला जवळ बोलावून घेतलं आणि प्रत्येकाला नामाचा आधार न सोडण्याविषयी बजावून सांगितलं. गणपतराव दामल्यांच्या घरी महाराज गेले. गणपतराव दामले म्हणजे महाराजांचे अतिशय जवळचे सेवेकरी, महाराजांच्या सतत सोबत असणारे, प्रवासात महाराजांची काळजी घेणारे. त्या गणपतराव दामल्यांच्या घरी महाराज गेले असता महाराजांनी तिथे बारामतीच्या पूर्णानंद स्वामींचा फोटो सहज पाहिला आणि तो फोटो पाहून महाराजांनी दामल्यांना विचारलं की का हो गणपतराव, यांचं वय काय असेल सांगा बरं. गणपतराव बोलले 70-75 तरी असेल. याच्यावर ते महाराज बोलले नाही, यांचं वय 100च्या पुढे आहे, यांचं वय कमीत कमी 150 वर्षांचं तरी असेल. दामल्यांनी नंतर चौकशी केली
तर महाराजांनी जे सांगितलं होतं तेच खरं निघालं. पुढे काही दिवसांनी महाराज गोंदवल्याला जायला निघाले. त्यावेळेला पुण्यातली सगळी मंडळी महाराजांना पोचविण्याकरता स्टेशनवर आली होती. गणपतराव गाडीच्या पायरीवरच उभे होते आणि महाराज खिडकीशी बसले होते. इकडचं तिकडचं बोलणं चालू होतं. गाडी सुरू झाली. गणपतरावांचे डोळे अश्रूंनी डबडबले की आता महाराजांचा मुक्काम हलणार आणि महाराज गोंदवल्यानं जाणार. महाराजांनी खिडकीतनं हात बाहेर काढला, गणपतरावांच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरविला आणि महाराज म्हणाले, बाळ, वाईट वाटून घेऊ नकोस. मी याच्यानंतर पुन्हा आलो म्हणजे तुझ्याच घरी मी मीठ भाकरी खायला थांबेल. गणपतरावांनी ओपळण्याने डोळे पुसले, महाराजांना नमस्कार केला आणि हसत मुखाने महाराजांना निरोप दिला. श्री ब्रह्मचैतन्य महाराज सर्वसाधारणपणे 1912 सालच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये गोंदवल्याला परत आले. बाहेरून पाहिलं असता महाराजांचे सगळे कार्यक्रम फार पूर्ववत चाललेले आढळून यायचे. पण महाराजांची प्रकृती मात्र बरीच क्षीण होत चालली होती. कधी मध्ये दिसणारी त्यांच्या पायावरची सूज आता नेहमीचीच झाली होती आणि दम्याचं प्रमाण सुद्धा पहिल्यापेक्षा चांगलंच वाढलं होतं. 4-2 दिवसांनी महाराज बताशा घोडा मस्ती करू लागला म्हणजे त्याला लांब रपेट करून आणीत. भजन, भोजन, नामस्मरण, हास्य विनोद आणि इतर खटपटी नेहमीप्रमाणे आनंदात चालू होत्या. या सुमाराला महाराजांकडे लांब लांबचे पुष्कळ लोक दर्शनाला यायला लागले. दररोज किमान 10-12 गाड्या भरून तरी लोक दर्शनाला यायचे आणि परत जायचे. ते लोक गेले म्हणजे पुन्हा नव्या 10-15 गाड्या भरून नवे लोक यायचे. साधारणपणे त्या काळात दररोज 500 माणसं तरी महाराजांच्या आजूबाजूला असायची. या लोकांची संख्या फार वाढली आणि जागा कमी पडू लागली म्हणून नव्या इमारती बांधायचं काम महाराजांनी हातात घेतलं. 5-50 मजुरांना दररोजचं हाताला काम मिळालं. महाराजांनी बरीच नवी कामं त्या काळात करून घेतली. विहिरी खोदल्या, ओढ्याला घाट बांधून घेतला, पाकशाळा दुरुस्त केली, पाकशाळा वाढवून घेतली, धर्मशाळा बांधून संपविली. पंढरपूरचा एक ज्योतिषी त्यावेळेला महाराजांच्या दर्शनाला आला. त्यानं ब्रह्मचैतन्य महाराजांची कुंडली पाहिली आणि सांगितलं की महाराज, तुम्हाला तर 7.5 आली आहे. याच्यावर ते महाराज बोलले, येईना बिचारी, जशी आली तशी आपल्या मार्गाने जाईल. ज्योतिषी म्हणाला, महाराज, या भागामध्ये कुठं शनीचं मंदिर नाही, पण जर ते तुम्ही बांधलं तर मग अशा 7.5 आलेल्या लोकांना त्याची सोय होईल. महाराज म्हणाले, काही हरकत नाही, तुम्ही म्हणता तर तसं करू. आणि अशा रीतीनं धर्मशाळेपाशी आणि आता सध्या जिथे धाकट्या रामाचं मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, त्याच्या बाजूला महाराजांनी बाल शनी रूपातलं शनीचं मंदिर बांधलं आणि सगळ्या लोकांना सांगितलं की शनी महाराज म्हणजे सगळ्या देवांचे फौजदार आहेत बरं का. आपण आयुष्यात जीवनात जी काही वाईट कर्म करतो त्या वाईट कर्मांची सजा देण्याचं काम शनी महाराज 7.5च्या रूपानं करतात. म्हणून प्रत्येकाने याची जाणीव ठेवावी की आपण आयुष्यात जे काही काम करू ते चांगलंच करू, म्हणजे मग शनी महाराजांच्या 7.5 त्रास होत नाही, असा महाराजांनी सगळ्यांना उपदेश केला. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी या काळात काही नवी शेती पण खरेदी केली आणि आपली सगळी शेती वेगवेगळ्या मंदिरांना वाटून टाकली. महाराजांनी त्यावेळेलाच स्वतःचं मृत्यूपत्र लिहिलं. सगळ्या मंदिरांचं एक संस्थान बनविलं. त्या संस्थानात पंच नेमले आणि सगळी व्यवस्था त्यांना आखून दिली. आल्या गेलेल्याला भाकरी घालावी आणि आपण सर्वांनी नाम घ्यावं हे मुख्यतः सगळ्यांना सांगून ठेवलं. अनेक लोक महाराजांकडे यायचे, महाराजांकडून अनुग्रह घ्यायचे, महाराजांना आपल्या समस्या सांगायचे, त्या समस्येवरचा उपाय विचारायचे आणि समाधानाने परत जायचे. महाराज प्रत्येकाला नाम घ्यायला लावायचे. महाराजांचं चरित्र हे असं नामप्रधान आहे. महाराजांच्या चरित्रात इथून पुढे काय घडलं ते आपण पुढच्या भागात क्रमशः पाहणार आहोत. आजचा भाग इथेच थांबूयात. यानंतरचा भाग उद्या दुपारी 11 वाजता आपण महाराजांच्या पायावर ते साजरा करण्याकरता एकत्र जमूयात. तोपर्यंत
सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला प्राप्त होईल. आपलं हे चॅनल प्रत्येकाने अनेकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येकाने जर ठरवलं की मी किमान 10 लोकांपर्यंत हे चॅनल आणि हे महाराजांचं चरित्र पोहोचवेल, तर हजारो लाखो लोकांपर्यंत महाराजांचं हे चरित्र अगदी सहज या मोबाईलच्या यूट्यूबच्या नवीन माध्यमातून प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचेल. आमच्या या कामामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करा एवढी एक विनंती तुम्हाला करतो आणि इथेच थांबतो. सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीता एकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. मती उपजो तुझी